आपले डोळे हळुवारपणे बंद करा आणि गोष्ट ऐकण्यापूर्वी एका प्रश्नावर आत्मपरीक्षण करा. आपण परमेश्वराकडे कशासाठी प्रार्थना करतो? ऐका तर मग, एका छोट्या मुलाची निरागस प्रार्थना. एक छोटा मुलगा रोज आजोबांना बघायचा. त्यालाही वाटायचं आजोबांसारखी मीही पूजा करावी, पण कधी त्याला तशी संधीच मिळाली नाही. पण योगायोगाने एकदा संधी मिळाली. आजोबा संध्याकाळी कुठेतरी बाहेर गेले होते. मुलाने पटकन सगळं पूजेचे साहित्य घेतले आणि पूजा करत होता तो. सगळी पूजा झाली. आजोबा बाहेरून आले तेव्हा ते भिंतीपलीकडे उभे राहून मुलाला पूजा करताना पाहू लागले. मुलाने प्रार्थना सुरू केली. प्रिय देवा, कृपया माझ्या आजोबांचे आरोग्य चांगले ठेव. आजीची गुडघेदुखी दूर कर, कारण माझ्या आजी आजोबांना काही झाले तर मला चॉकलेट कोण देणार? देवा, माझ्या मित्रांनाही छान ठेव, नाहीतर माझ्याबरोबर खेळणार कोण? माझ्या आईवडिलांना सुखी ठेव. माझ्या घरातल्या कुत्र्याला पण स्वस्थ ठेव, कारण त्याला जर काही झाले तर चोरांपासून माझ्या घराचे रक्षण कोण करणार? पण देवा, तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू? तुम्ही सगळ्यांकडे लक्ष द्या, पण त्याआधी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला जर काही झालं तर आम्हा सगळ्यांचं काय होणार? ही निरागस प्रार्थना ऐकून आजोबांचे डोळे पाणावले, कारण अशी प्रार्थना त्यांनी कधी ऐकली वा ऐकलीच नव्हती आणि ना कधी केली होती. कदाचित अशा शुद्ध, सहज, निरागस आणि निस्वार्थ प्रार्थनेची आमच्यामध्ये कमतरता आहे. म्हणूनच सगळ्या प्रकारच्या पूजा, अनुष्ठान, प्रार्थना करूनही आपण ईश्वर प्राप्तीपासून वंचित आहोत किंवा ईश्वराला शोधत आहोत. माझ्या वाचण्यात आलेला सगळ्या सुंदर लेख. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.